श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जय निर्गुणा, जय जय सनातना, जय जय अघहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी, जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे त्याचे श्रवण करीती, दिवस निशी रळकर अधिक शास्त्रसी वेतने देऊन ठेवले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशिले, त्याचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले रात्रंद्री मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेणे अंतरी। नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जनसंगाती कित्येक होते। त्यावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसे। ब्रह्मपत्तदाकार होणे हे काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकूण सत्वर यती राजा असेले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती। काय म्हणे, हा तो वेळा संन्यासी, बुरसळ पडली लोकासी, लागले वृत्ती भक्तीचे, याने डोंग मांजले। तिथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोक बोलते असे तरी व्यर्थ तुम्ही बसला। पाहुणे तुमचे अज्ञान वाढले, याचे डोंग पूर्ण वेदशास्त्रादी ज्ञान याते काही असे नाही। ऐसे ब्रह्मचारी बोलून पातवले आपल्या स्वस्तानी, विकल्प पातला म्हणे स्वामीशी तुझी मानिती। नित्यनेम साराना ब्रह्मचारी करीती जवळी पार्श्वे दोघेच ते निद्रिष्ट झाले। निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारी पडलेसे। आपुल्या अंगावरील वृश्चिक चढले, एकाएकी चढले असंख्य महाविषारी, त्यातून एक दंशापना करीत असे। ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबुनी उठले, लवकरी भोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी तुझे पार्श्वी जागृती आली, त्यासी त्यास धरून बुवासी सावध केली। त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समर्थ, म्हणती यात कैस हे अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुस्ता मागील प्रश्नाची कदकदा स्वामी असले। मग काय बोलते यतीश्वर, ब्रह्मतदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखुनी वर्षिकाची काय म्हणून भालासी, जरी वृत्ताभिमानी तोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे फुकट हाताने याची। बुवा पटली प्रतिपटली खुण, धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाने भरले नाही, कंठसद्गतीत झाला। तया समयापासून भक्ती जडली, स्वामीचरणी अहंकार गेला पळवणी, ब्रह्मपद योग्य झाले। इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्राकृत कथा समज सदा भरिसुत भावी भक्त सप्तमोध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय सुखधाम, जय जय परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत विषय अनंत राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागिरी, त्याप्रती सका सुखाय लुंकल असती। विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्मागता या लागला ब्रह्मसंबंध उपाय केलेला नावेद, परिबाधाना सोडी संबंध बाधा म्हणून, चैन पडे रात्रंदिन, शरीर गेले सुकून, गोड न लागे अन्नपान, नावडे भोग विलास सुखो भोग कैसा त्याचा, निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंता नाळे पळवले, किती नष्टाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दाने, आरोग्यवाय म्हणून विठले संसार सौख्याशी त्रसले, या भाऊ यात्री श्रीकृष्णवर्ण आला शरीरसे, रात्रंदित चैनसे कोणाला घे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल वादिव्यपासून ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहु ऐसे लोटले 3 मासे, एके रात्री त्याचा स्वप्न दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तू, तेथे करावे स्वामी सोय, विचिनी भावदारात येण्यामध्ये जाय दुरी, तरी ते तिथे राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयाचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो, हे जाणून येते गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी। प्रिय पत्नी सहित तया नगरीचे नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगते, कित्येक प्रातस्नानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावाय समर्थचरणी जाती अति त्वरेने। इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्राकृत कथा समज सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय घोडा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपदाने अखंडित चालती, दिगंतरी गाजली गाजली ख्याती, कामना धरून चिती बहुत लोक दर्शनाती, अक्कलकोट नगरात ब्राह्मणी क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनाविक पारसी यवन भाविक दर्शनायती, दावणी यात्रेची गर्दी भरी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वेळ नावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐश नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले, जे होते स्वामी सोय, त्या सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपण लागून द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लो पूर्ण आनंदले ती याचे मन म्हणे, मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की, ते म्हणे ती बाईसी इतुके कार्य जरी करशी तरी 10 सहस्र रुपयाचे देईल, सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे सत्य जरी तरी उद्योग घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तेसे करती, बाई आनंदली चिती म्हणे, मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपुले करीन, बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ तोरकुले, परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध सोडी पिडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे आधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून
येवन स्मशानभूमीत आले ते राज त्वरित एका नूतन खाचे तर निजले छाटी टाकू नये. सेवेकरी शंकरराव असे म्हणते लीला करू नयेसे. चुकवले तुमच्या मरणाचे निश्चय मानसे धरावा. शंकरराव त्या दिवशी खाना दिला परिकरासे आणि शेकनूर दर्ग्यासे एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालवे. ते घ्यावे अवश्य. त्याने जाईल ब्रह्मसंबंध. झाले स्वामीराज्य वैद्य. स्वामी वेदी पळे आपणचे प्रकृतीचे आराम पडला. राव गेले सोनगराला. काही मास लोटतात यायला. ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसे दर्शन आले अक्कलकोटास घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले. मंती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केले निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निशिते मठ तुम्ही बांधावा. अशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. हे स्वामी विनंती स्वामी चरणी. कारभारी करीता ती सर्वानुमते ते तिचे मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाचे अजरामर राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा परिसोद भावी भक्त नवमध्या गौडा श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभ.